नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला जर कोणी विचारलं की तुमचा आवडता छंद कोणता, तर तुम्ही म्हणाल वाचन करणं, कुणी म्हणेल लेखन करणं, कुणी म्हणेल गाणं म्हणणं, कुणी म्हणेल नृत्य करणं, तर कुणी म्हणेल ड्रॉइंग करणं. पण खरं सांगू का मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचाच एक आवडता छंद आहे आणि तो म्हणजे मोबाईल पाहणं. बरोबर ना मैत्रिणींनो? नमस्कार, मी वैशाली बांते, महिला विचार या एकमेव यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मोबाईल पाहणं काही वाईट नाही, पण हा मोबाईल पाहता पाहता जर आपल्याला आपल्या कमाईचं काही साधन मिळालं तर खूप छान ना. तर या व्हिडिओमधून मी अशा काही आयडियाज देणार आहे की तुम्ही या मोबाईलच्या माध्यमातून आपला घर बसल्या काहीतरी उत्पन्न मिळवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. आपण मैत्रिणींनो सकाळी उठतो आणि मोबाईल चार्जिंग करायचा म्हणून हातात घेतो. जसं आपण मोबाईल हातात घेतलं की तसंच काय करतो, आपण व्हॉट्सअपमध्ये जातो आणि आपलं माय स्टेटस चेक करतो. माय स्टेटसमध्ये गेलो की आपण आपल्या कालच्या पोस्टला किती व्ह्यूज आले, किती लाईक्स आल्या, किती कमेंट्स आल्या ते चेक करतो. आकडा जर बऱ्यापैकी चांगला असेल तर खुश होतो, नाहीतर सकाळीच आपला मूड आपण ऑफ करतो. हो ना मैत्रिणींनो? आणि जो वेळ आपला रिफ्रेश होण्याचा असतो त्या वेळात आपण स्वतःचा मूड ऑफ करून घेतो. त्यानंतर एवढ्यावरच आपलं समाधान होत नाही मैत्रिणींनो, तर आपण काय करतो की अपडेट्समध्ये जातो. आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही आपले मित्र मैत्रिणी रिलेटिव्ह असतील त्या सगळ्यांचे एकामागोमाग एक अपडेट्स पाहण्यात सुरुवात करतो. आपल्याला काहीच करायची गरज नसते, ते ऑटोमॅटिक आपल्या डोळ्यासमोर अपडेट्स येत असतात. अपडेट्स पाहतो आणि फारसे आपण खुश होतो असंही नाही मैत्रिणींनो. आपण पाहतो की आपली मैत्रीण कुठेतरी हिमाचल प्रदेश, सिमला इथे फिरायला गेली. तिला पाहतो आपण, तिला छान हॅपी जर्नी वगैरे मेसेज टाकतो, पण काय आपला मूड ऑफ होतो. आपल्याला वाटतो माझ्या मेलीच्या नशिबात हे सुखच नाही आणि आपला मूड ऑफ होतो. कुणीतरी गाडी घेते त्याला आपण कॉंग्रॅच्युलेशनचा रिप्लाय टाकतो. कुणीतरी मैत्रीण आपल्या भावाच्या लग्नात आपल्याला बोलवत नाही म्हणून आपण नाराज होतो. कुणाची तरी साडी आवडते, आपणही अशीच साडी घ्यायला पाहिजे असा विचार करत करत आपण आपल्या कॉन्टॅक्ट्समधले सगळे अपडेट पाहतो. आणि जो काही सकाळी स्वतःला रिफ्रेश करण्याचा वेळ असतो ना मैत्रिणींनो, तो या मोबाईलच्या चक्करमध्ये आपण घालवून बसतो. सकाळची 15-20 मिनिटे अशीच निघून जातात आणि सकाळच्या घाईगडबडीत आपले काम लांबल्याने आपली चिडचिड होते. हो ना मैत्रिणींनो? पण हा मोबाईल तसा वाईट नाही, पण त्याचं एक नियोजन असते. हा मोबाईल कधी पाहायचा, यावर काय पाहायचं, किती वेळ पाहायचं, याचं जर प्रॉपर प्लॅनिंग केली ना मैत्रिणींनो, तर ते आपल्या कमाईचे उत्तम साधन ठरू शकते. तुम्हाला आठवतंय का, आपली आजी, आपली आत्या, आई, मावशी सकाळी आपले सगळे कामं आवरून झाले की दुपारी त्या आपले छंद जोपासायच्या. कुणी शिवणकाम, कुणी विणकाम, कुणी भरतकाम, कुणी जुन्या कापडाची गोधडी शिवायचा, तर कुणी पिशव्या शिवायच्या. हो ना मैत्रिणींनो? पण आपण काय करतो आता, दुपारी आपली कामे आटोपली की आपण मोबाईल घेऊन बसतो. एकामागून एक रील्स पाहत असतो. मोबाईल स्क्रोल करण्यात आपला बराचसा वेळ जातो. आपले मुलंही आपलंच अनुकरण करतात, ते सुद्धा मोबाईलसाठी हट्ट करतात. पण मैत्रिणींनो, हा मोबाईल आपण दुपारी आपले छंद जोपासण्यासाठी वापरू शकतो. कसं मैत्रिणींनो? तुम्हाला माहितीच आहे, छोटं कुठलंही कार्यक्रम असू दे, मुलाचं बारसं असू दे, छोटी पार्टी असू दे, वाढदिवस असू देत किंवा एखाद्या नवरीचं गृहप्रवेश असू दे, या सगळ्या कार्यक्रमात रांगोळी काढणं, मेहंदी काढणं आणि फुलांची सजावट ही कामं केली जातात. या 3 कामापैकी तुम्हाला जर कुठल्याही कामात आवड असेल ना मैत्रिणींनो, तर मग लागा तयारीला. तुम्ही काय करायचं, यूट्यूबमध्ये याचं अगदी स्टार्टिंगपासून स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मेहंदी जर तुम्हाला आवडत असेल ना मैत्रिणींनो, एक मेहंदीचा 100-200 रुपयाचा बॉक्स विकत आणा, ड्रॉइंग शीट आणा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा. आजूबाजूला कोणी असतील तर त्यांच्या हातावर काढून द्या. ह्या आपल्या छंदासाठी तुम्ही 1 तास नक्की काढा. ह्या 1 तासात मैत्रिणींनो तुम्ही छान सराव करा आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल. 3 महिन्यात तुम्ही बऱ्यापैकी याचा सराव झालेला असेल ना मैत्रिणींनो, तर तुम्ही आपल्या स्टेटसला, फेसबुकला, इंस्टाग्रामला तुम्ही ज्या काही मेहंदी काढल्या आहेत ना मैत्रिणींनो, त्याच्या डिझाईन टाकू शकता. सुरुवातीला तुम्ही दर कमी ठेवा. आपल्या बचत गटाच्या, आपल्या VCच्या जेही कुठले तुमचे ग्रुप असतील ना मैत्रिणींनो, त्यावर फोटो शेअर करा. सोबत अत्यंत कमी दर असं मेन्शन करा त्यावर. पहा मैत्रिणींनो, तुम्हाला नक्कीच त्याच्यातून फायदा होऊ शकतो. तसंच फुलांची सजावट, कार्यक्रम कुठलाही असो, फुलांचं डेकोरेशन असतेच आणि याचंसुद्धा यूट्यूबवर अगदी छान पानांपासनं रांगोळ्या करणं, गालीचं करणं, फुलांचे तोरण करणं अगदी स्टेप बाय स्टेप डेली शिकवलं जातं मैत्रिणींनो. अगदी
मोफत असतात. ते क्लास तुम्ही रोज दुपारी हे पाहायचं आणि तशीच प्रॅक्टिस करायची, तसाच सराव करायचा मैत्रिणींनो. तुम्ही जर का कंटिन्यू 3 महिने हे काम केलं ना मैत्रिणींनो, तर तुम्हीही याच्यामध्ये खूप सारी तुम्ही याच्यात निपुण होऊ शकता आणि स्वतःसाठी काहीतरी कमवू शकता. त्यानंतर आहे रांगोळी. कुठला सणवार असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, रांगोळी दारात असते. या रांगोळीच्या द्वारेही सुद्धा तुम्ही उत्तम कमाई करू शकता. आता वेगळं सांगायची गरज नाही, जमाना हा सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियामधून तुम्ही आपल्या कलेची मार्केटिंग करू शकता आणि पैसे कमवू शकता. हो, आता तुम्ही म्हणाल की फुलांच्या सजावटीला रोज रोज प्रॅक्टिस करायला आम्ही फुले काय विकत आणायची का? बरोबर आहे मैत्रिणी, पण त्यासाठी माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे. रोज सकाळी 5ला उठा, सकाळी फिरायला जा, त्यामुळे तुमचा मूडही फ्रेश होईल. फिरायला जाताना अशा ठिकाणी जा की जिथे भरपूर फुलं झाडे असतील. कोणत्या बागेत जा किंवा असे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली असतील अशी वाट निवडा आणि त्या झाडाखाली पडलेली फुले जमा करा. न विचारता कुणाच्याही झाडाला हात लावू नका. खाली पडलेली फुले उचला. 2 दिवसाची फुले फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि त्यापासून तुम्ही प्रॅक्टिस करा. किंवा आपल्या शेजारी आजूबाजूला सुद्धा पांढऱ्या फुलांची झाडं असतात, पिवळ्या फुलांची झाडं असतात, अगदी फुलांनी असे ते बहरलेले झाडे असतात. तिथले फुले तुम्ही विचारून आणा, कारण ती फुले इतकी असतात की कुणीही तुम्हाला नाही म्हणणार नाही. 2-3 दिवसाची ती फुले स्टोअर करून तुम्ही त्यापासून नवीन नवीन फुलांच्या डिझाईन्स, रांगोळ्या, गालिचे तयार करू शकता आणि हे तयार झालेले गालिचे तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला किंवा आपल्या इतर ग्रुपमध्ये शेअर करून तुम्ही आपल्या कमाईचे साधन करू शकता. याचा कमीत कमी दर जर पाहिला ना मैत्रिणींनो फुलांच्या डेकोरेशनचा, तर 12,000पासून ते 25-30,000च्याही पुढे हे दर घेतले जातात. अगदी नवीन नवरी गृहप्रवेशाला जरी असली ना मैत्रिणींनो, तर दारात फुलांच्या रांगोळीपासून ते पायवाट देवघरापर्यंत ही फुलांची डेकोरेशन असते आणि याचेही अगदी उत्तम चार्ज तुम्ही आकारू शकता. याशिवाय विणकाम आहे, भरतकाम आहे, गोधड्या आहे. मैत्रिणींनो, गोधड्या तर विदेशात सुद्धा निर्यात केल्या जातात. फक्त आपल्याला गरज असते ती प्रॅक्टिसची, म्हणजे सरावाची आणि आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवण्याची. मैत्रिणींनो, शिकण्याला कुठल्याही वयाचं बंधन नसते. तुम्ही आता दुसऱ्यांसाठी खूप जगलात, आता वेळ आहे ती स्वतःसाठी जगण्याची, स्वतःचे छंद जोपासण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.